मी 10वीत शिकत असतानाची ही गोष्ट. आमच्या गल्लीमध्ये माझ्या घराच्या पुढे 4 घरे सोडून शोभाताई राहायची. तिचे शिक्षण पूर्ण झाले होते व ती घरीच असायची. तिची आई कामाला जायची व तिचे बाबा कामानिमित्त बाहेरगावी असायचे. तिचा भाऊ इंजिनिअरिंग करीत होता व तो हॉस्टेलवर राहायचा. दिवसभर शोभाताई घरी एकटीच असायची. तिचे व माझ्या आईचे खूप जमायचे. ती सतत आमच्या घरी यायची. माझ्या आईला ती कामातही मदत करायची. माझ्या आईला ती काकू म्हणायची. माझा लहान भाऊ खूप वात्रट होता म्हणून आईने तिला त्यांच्या घरी माझा अभ्यास घेण्याची विनंती केली. यावर ती पण हो म्हणाली. मग मी रोज तिच्याकडे जाऊ लागलो. ती खूपच छान अभ्यास घ्यायची. ती शिकवताना कधी रागवायची नाही. खूप समजून सांगायची. मला लगेच समजायचे. मग मी 10वीची परीक्षा दिली. सर्व पेपर खूपच छान गेले. मी रोज शोभाताईकडे जायचो. संध्याकाळी मात्र मी मित्रांकडे जायचो. आम्ही सर्व जमलो की पोरींची टवाळी करू लागलो होतो. पोरींविषयी मला खूप आकर्षण वाटू लागले होते. पण साला एक पोरगी पटेल तर शपथ. एखाद्या मुलीचे मोठे गोळे बघितले की आमचा बाबूराव खाडकन जागा व्हायचा. मग मात्र त्याला शांत करता करता नाकी नऊ यायचे. शोभाताई दिसायला खूप सुंदर होती. ती साधारणपणे 20 वर्षाची असावी. गोरी गोरी पण सुंदर नयन, नाक थोडे छोटेसे होते पण तिचे ओठ नाजूक व गुलाबी होते. ती उंच होती पण थोडीशी जाड होती. केस काळेभोर व तिच्या ढुंगणाला स्पर्श करीत होते. ते 2 गोळे मोठे व उभारदार होते. ती घरात नेहमी परकर व पोलका घालायची. तिचे ढुंगण खूपच सुंदर व कळक होते. तिची त्वचा खूपच मुलायम होती. ती खूपच मादक व खळखळून हसायची. तिचे बोलणे खूपच गोड होते. मला ती खूप आवडायची. मात्र माझ्या मनात कधीही तिच्याबद्दल वाईट विचार आले नव्हते. एक दिवस मी असाच कोप्यावर उभा राहून टवाळकी करीत होतो आणि तेवढ्यात शोभाताई तिथे दुकानात काहीतरी घेण्यासाठी आली होती. माझे अचानक तिच्याकडे लक्ष गेले. मी खूप घाबरलो. पुरता भेदरून गेलो होतो मी. मला काहीच सुचेना. म्हटले, बोंबला, आपली काही खैर नाही आता. मी शोभाताई जवळ गेलो. ती नाक पेंदारून रागाने माझ्याकडे पाहत निघून गेली. मी मग थोडासा धीर एकवटून तिच्या मागे गेलो. ती माझ्याच घरात घुसली. गोट्या कपाळात जाणे म्हणजे काय ते मला आता समजले. तसाच मनाचा हिया करून मीही घरात घुसलो. तिने माझ्या आईजवळ सामान व पैसे दिले आणि ती जाऊ लागली. मी तिला घराबाहेर जाऊ दिले. मग तिच्या मागे गेलो आणि तिच्याशी बोलण्याकरिता तिला थांबवू लागलो. पण ती मला भीक घालायला तयार नव्हती. मी हिरमुसला होऊन तिथून निघालो. आता माझे कशातच लक्ष लागत नव्हते. संध्याकाळी मी परत मित्रांकडे गेलो. पण तिथेही माझे मन रमेना. माझा मित्र रम्याने मला विचारले, काय झालं रे तुला? मी त्याला सर्व परिस्थिती सांगितली. तर तो म्हणाला, अरे सोड रे, ती तरी कुठे साजूक आहे. ती नाही का सुरेश दादाला चढवून घेते काय? मी जवळ जवळ किंचाळलोच. तो म्हणाला, खरेच बोलतोय मी, हवे तर संजाला विचार. संजाने पण मान डोलावली. आता मला खूप राग आला होता. मी तिथून तळप घरी आलो. शोभाताई बद्दल कुणी असे काही बोलले तर मला ते आवडत नव्हते. शोभाताई रोज आमच्या घरी यायची पण माझ्याशी ती बोलत नव्हती. मग तो दिवस उजाडला. त्या दिवशी माझा रिझल्ट होता. माझे बाबा घरी नव्हते म्हणून मी व माझी आई शाळेत गेलो. मला 89% पडले होते. आई खूप खुश झाली. मग आम्ही येताना वाटेत थांबून पेढे घेतले आणि घराकडे निघालो. रस्त्यात माझा एक मित्र भेटला. मी आईला सांगून त्याच्याजवळ थांबलो. आईने लवकर घरी येण्यासाठी बजावले. मी हो म्हणालो. थोडा वेळ त्याच्याबरोबर टाइमपास केला आणि मी घरी आलो. घरी आल्यावर आईने तोंड हात पाय धुवून देवाजवळ पेढा ठेवायला सांगितला. देवाजवळ पेढा ठेवल्यावर आईने एक पेढा मला भरविला व स्वतः एक पेढा खाल्ला अन मला म्हणाली, जा पहिला जाऊन शोभाताईला पेढे देऊन ये. मी गप्प झालो व तिथेच घुटमळत राहिलो. आई म्हणाली, अरे जा ना. मी म्हणालो, आई ती माझ्यावर चिडली आहे. ती माझ्याशी बोलत नाही. तर आई पटकन म्हणाली, अरे जा, काही नाही होत. तूच काहीतरी वात्रटपणा केला असशील. ती मोठी आहे ना तुझ्यापेक्षा. तिनेच तुझा अभ्यास घेतला ना. जा, तिला पेढा पण दे आणि तिची माफी पण माग. मला माहित आहे तिचा स्वभाव. ती कधी कुणावर चिडत नाही. आईने असे म्हणल्यावर मला खूप बरे वाटले. मी तळक तिच्या घरी गेलो. दरवाजा बंद होता म्हणून मी दरवाजा थोडासा लोटला तर तो उघडला. मी मनाचा हिया करून आत गेलो. शोभाताई पलंगावर ओंडवी होऊन कसले तरी पुस्तक वाचत होती.
मी हळूच तिला हात मारली व म्हणालो, शोभाताई, मला 89% पडले. तिने पटकन ते पुस्तक उशीखाली ठेवले आणि माझ्याकडे पाहत उठली आणि मला मिठी मारली व म्हणाली, ग्रेट, मला माहित होते की तुला खूप चांगले मार्क्स मिळणार. असे म्हणून तिने माझी पप्पी घेतली व म्हणाली, आधी पेढे दे, आणि लगेच मी पेढ्यांचा पुडा तिच्यासमोर धरला. तिने त्यातून एक पेढा काढून मला भरविला. पेढा खाताना मी तिला म्हणालो, अग तू पण खा ना. तर ती म्हणाली, मी तुला पेढा भरविला, आता तू मला भरव. मी तिला पेढा भरवला. पेढा खात खात ती म्हणाली, बंटी, मला आज खूप आनंद झालाय. तू अगदी माझ्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळविलेस. सांग, तुला काय गिफ्ट होईल? मी म्हणालो, काही पण तुला आवडेल ते दे. तिचा मूड बघून मी पटकन तिला म्हणालो, शोभाताई, सॉरी, मी त्या दिवशी चुकलो, मी परत नाही असे करणार. तिने परत मला जवळ ओढले आणि माझ्या गालाची पप्पी घेत म्हणाली, मला माहित आहे तू असा नाहीस, पण कुठल्याही मित्रांच्या नादाने तू काही चुकीचे करावे असे मला नाही वाटत. तिचे ते 2 गोळे माझ्या हनुवटी आणि गळ्याला स्पर्श करीत होते. तिचा तो उबदार स्पर्श मला मोहून टाकीत होता. मीही तिला बिलगलो, बंटी, अरे असे छेडून मुली पटत नसतात. मी म्हणालो, माझा तसा हेतू नव्हता. ती हसून म्हणाली, अरे तुझ्या वयात मुलींबद्दल आकर्षण निर्माण होणे हे काही नवीन नाही. मुली पटवण्याचे अनेक मार्ग आहेत. मी तुला शिकवेल मुलींना कसे पटवायचे ते. आणि तिने पटकन मला विचारले, तुला कशा मुली आवडतात? मी म्हणालो की स्वभावाने छान आणि दिसायला सुंदर. तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, सुंदर म्हणजे कुणासारखी? मी म्हणालो, तुझ्यासारखी खूप सुंदर नसेल तरी चालेल. तिने परत मला मिठी मारली आणि विचारले, मी एवढी सुंदर आहे का? मी म्हणालो, हो, प्रश्नच नाही. ती म्हणाली, तू माझ्यात काय पाहिले की मी तुला सुंदर दिसते? मी म्हणालो, तुझा गोरा रंग. ती म्हणाली, बस गोया रंगामुळे मी तुला सुंदर दिसते? मी म्हणालो, नाही, तुझे लांबसळक काळेभोर रेशमासारखे केस, तुझे टपोरे डोळे, तुझे लाल लाल कान, तुझे गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ. ती लळीवाळपणे मला म्हणाली, सांग ना, आणखी काय आवडते? तुझा गोड गळा. ती म्हणाली, पुढे बोल ना. आता माझा बाबूराव उठू लागला होता. मी तुझ्या छातीवरचे ते 2 मोठे गोळे म्हणता म्हणता माझे शब्द गिळून म्हणालो, शोभाताई, तू खूप सुंदर आहेस. तिने परत माझ्या गालाची पप्पी घेतली. मी घाबरत तिला विचारले, शोभाताई, मी पण तुझी पप्पी घेऊ का? काही म्हणता तिने डोळे मिटून घेतले. मग मी धीर एकवटून तिच्या गालाच्या जवळ माझे ओठ नेताना पाहिले. तिचे ओठ थरथरत होते. तिच्या सर्वांगावर शहारे आले होते. ते पाहून मी तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले. ती काहीच म्हणाली नाही. आता मात्र माझा बांध तुटू लागला. मग मी पहिल्यांदा तिला खूप आवडले आणि तिच्यावर माझ्या मुक्यांचा वर्षाव करू लागलो. ती पण मला प्रतिसाद देत होती. माझे हात तिच्या मानेवर गेले होते. मग मी तिच्या तोंडात तोंड घालून तिचा मुका घेत होतो. आम्हाला दोघांनाही सर्व जगाचा विसर पडला होता. तिचे मुलायम हात एव्हाना माझ्या शर्टमध्ये घुसले होते. ती हळूवारपणे तिचा मुलायम हात माझ्या छातीवर फिरवित होती. मग मी पण मुका घेत घेत माझा एक हात हळूच तिच्या छातीवर आणला आणि तिच्या एका गोळ्याला दाबले. ती हळूच सितकारली. मी तिच्या पोलक्यावरूनच तिचे गोळे कुस्करत होतो. आता ती खूप गरम झाली होती. तिने माझ्या शर्टची बटणे काढायला सुरुवात केली. तिचे कान लालबुंद झाले होते. मी हळूच तिच्या कानाचा चावा घेतला. तशी ती पुन्हा सितकारली. तिने माझा शर्ट काढला. माझ्या पॅन्टीतून माझ्या बांबूचा उभार स्पष्ट दिसत होता. ती वरूनच माझ्या बांबूला कुरवाळू लागली. कुरवाळत असताना तिने मला हलकेच ढकलत पलंगाकडे सरकावले. मी पलंगावर पडलो आणि ती माझ्या अंगावर पडली. मी परत तिचा मुका घेतला व तिच्या पोलक्याची बटणे काढू लागलो. तिची सर्व बटणे मी पटापट काढली व तिचा पोलका बाजूला केला. तिने पांढरी ब्रा परिधान केली होती. तिचे ते सुंदर गोरेपान शरीर बघून मी वेडा झालो होतो. मी तिचे दोन्ही स्तन तसेच कुरवाळू लागलो. मग मी तिला माझ्या जवळ ओढले व तिची ब्रा काढू लागलो, पण मला काही जमेना. मग मी तिला ब्रा काढायला सांगितली. ती उठली आणि माझ्याकडे पाहून हसली. मला कळेना ती का हसली, पण लगेच मला उमगले की तिच्या ब्राचे हुक पुढेच होते. तिने हुक काढताच तिची दोन्ही कबुतरे मोकळी झाली. केवढे मोठे गोळे होते तिचे. त्याच्या अग्रभागी गुलाबी रंगाची तिची कळत बोंडे त्या गोळ्यांचा आकर्षकपणा वाढवित होती. तिच्या गोळ्यांवर हिरव्या रंगाच्या नसा फुगून गोळ्यांमध्ये ताठपणा आला होता. मग मी हळूच तिचा एक गोळा तोंडात घेतला आणि त्याला चोखू लागलो. तशी शोभाताई खूपच वेडीपिशी झाली. मग तिने माझी चेन काढून आत हात घातला. माझा बांबू ती दाबू लागली. माझ्या मस्तकातून एक जोराची कळ निघाली.
आज पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या बांबूला हात लावला होता. मला खूप बरे वाटत होते. तिने माझ्या पॅन्टचे बटन काढले व माझी पॅन्ट ती हळूहळू काढू लागली. माझी जीन्स असल्याने ती खाली सरकवताना माझी अंडरवेअर पण थोडी खाली सरकली आणि माझा बांबू त्यातून थोडा बाहेर आला. शोभाताईने हे पाहताच माझ्या अंडरवेअर मध्ये हात घालून खाली सरकवली व माझा ताटलेला बांबू हातात घेऊन त्याच्याशी खेळू लागली. मला असे वाटू लागले की आता माझ्या बांबूतून काहीतरी बाहेर पडणार. मी तिला लगेच थांबवले. तिने विचारले काय झाले. मी म्हणालो मला असे वाटतं की आता माझा चिक बाहेर पडतोय. ती म्हणाली मग तू आता कर ना. मी म्हणालो ठीक आहे. मग ती पलंगावर आडवी झाली. मी तिच्या परकराची नाडी खेचली. मी तिचा परकर खाली ओढू लागलो. परकर खाली खेचताना मला तिची बेंबी दिसली. तिची बेंबी खूपच सुंदर होती. असे वाटत होते की त्याची पप्पी घ्यावी पण आता मी कंट्रोल करू शकत नव्हतो. तिचा परकर खाली खेचताच तिच्या गोया गोया मांड्यावरची तिची निळ्या रंगाची फुलांची निकर दिसू लागली. तिचे शरीर म्हणजे संगमरवरच वाटत होते. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. मी पटकन तिची निकर खाली ओढली आणि मला तिची पुच्ची दिसू लागली. काय सुंदर भुरी काकड पुच्ची होती तिची. काळीभोर आणि मुलायम झाटे बघून मला कधी एकदा माझा बांबू तिच्या पुच्चीत घालतो असे झाले होते. आणि बघता बघता तिने मला बेडवर झोपवले. वंतीवर चढून माझ्या बांबूवर बसली व माझा बांबू तिच्या पुच्चीत घालून ठोकून घेऊ लागली. मित्रांनो, तुम्हाला ही चावट गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या गोष्टींचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.